नमस्कार कास्तकार बांधवांनो, आता शेतीमध्ये नवीन व्हिडिओतून उदयाला सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। हे आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव, सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट। ही आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार। जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा व जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। हे आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या बाजारभावात होणार प्रचंड बदल। पण 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात होणार प्रचंड बदल आणि या प्रचंड बदलामध्ये मग 15 एप्रिल नंतर सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार। आणि जर 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली तर अशा परिस्थितीत मग 15 एप्रिल नंतर आपण सोयाबीनची विक्री करायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे, या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे चला आता सविस्तर या ठिकाणी जाणून घेऊया। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला 3800 ते 4100च्या दरम्यान दिसायला लागली। आपल्याला 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड बदलताना दिसणार आहे, याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे चीन हा भारताकडून 15 एप्रिल नंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात सुरू करणार आहे आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये 15 एप्रिल नंतर सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होताना दिसणार आहे। त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये सोयाबीनची आवक सुरू झाली होती। आज आपण एप्रिल महिन्यात आहोत, म्हणजे 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। या सर्व घडामोडींचा जर एकत्रित विचार केला तर 100% 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये या दोन कारणांमुळे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार। ही तफावत सोयाबीनच्या दराला 100% आधार देणार आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या 3800 ते 4100च्या दरम्यान दिसायला लागलाय, तो आपल्याला 15 एप्रिल नंतर जर 4000 प्रति क्विंटल पासून 4300च्या दरम्यान दिसला तर आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री ही 15 एप्रिल नंतर या तेजीमध्ये करायला पाहिजे अथवा नाही, तर माझं स्पष्ट मत आहे की 15 एप्रिल नंतर तुम्हाला सोयाबीनच्या दरामध्ये 4200 ते 4300ची ही असणारी लेव्हल दिसली की इथं सोयाबीनची विक्री 100% करा, कारण याच्यापेक्षा जास्त सोयाबीनमध्ये तेजी येण्याची शक्यता नाही व ही तेजी जास्त काळ टिकणार सुद्धा नाही। जेव्हा तुम्ही सोयाबीनची विक्री कराल तेव्हा एकच काम करा की ओरिजिनल पावती घेऊन ठेवा, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास होऊ शकेल। भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। मला वाटते व्हिडिओ आवडला, यामुळे व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो।
तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.